कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अपीलचा कालावधी असेपर्यंत मंत्रीपद कायम राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। अपात्रतेच्या शिक्षेसंदर्भातील शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, हे नव्यानं होत नाही। फडणवीसांचा कोकाटेंच्या वक्तव्यावर टोला। पीएस आणि ओएसडींसाठी पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये घेतली गेलेली आहेत त्यांना मान्यता मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूरमध्ये ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिळसेकर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक। विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही। बैठकीतून ग्रामस्थांचा एकमतानं ठराव। धनंजय देशमुखांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ आंदोलन करणार, या संदर्भात भेट। मस्साजोग ग्रामस्थांच्या भावनेची तीव्रता बघितली तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती या पदावर राहणार नाही। शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला। शिंदेंच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी येतात, तर देवेंद्र फडणवीसांबाबत जो आदर राहिला होता तो आता राहिला नाही। अंजली दमानी यांची एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये प्रतिक्रिया। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन। आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। या सुनावणीमध्ये 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष। नीलम गोऱ्हेंबाबत राऊतांनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून समर्थन। साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झालं, ही राऊतांची भूमिका मात्र अमान्य। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांची टीका। साहित्य संमेलनामध्ये बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत। साहित्यिकांनी पार्टी लाईन्सवर कमेंट करणं योग्य नाही। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक। पुढच्या महिन्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन केलं जाणार। मराठी भाषा दिनानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। वैजापूर विधानसभा निवडणूक लढलेले दिनेश परदेशी आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईमध्ये सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश पार पडेल। परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुडंगीर आणि काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये। भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय। भंडाऱ्यामध्ये रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा। 4,500 कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघणार, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची माहिती। फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असायलाच हवं, हायकोर्टानं मुंबईतल्या फेरीवाल्यांना फटकारलं। फेरीवाला निवडणूक मतदार यादी यामध्ये नेमकी अडचण काय, याचा तपशील सादर करावा, हायकोर्टाचे आदेश। मुंबईच्या नालेसफाईला मार्चपासून सुरुवात। निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार। पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन। पावसामुळे खड्ड्यांची समस्या वाढल्याचं चित्र। काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याला प्राधान्य। न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा। 27 फेब्रुवारीपर्यंत प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार। आरबीआयनं नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीमध्ये देखील बदल। न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहतानं खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाणार। पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे। येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार। त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।
शालेय बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा ही उपकरणं असणं अत्यावश्यक. नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवी नियमावली असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तिकीट महागल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ. महागड्या तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंड एसीला बहुतेकांची प्राथमिकता नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एक मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील जुन्या घाटाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ही मार्गिका बंद राहणार. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात एकेरी वाहतूक सुरू. सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या दिशेनं जाणारी वाहतूक सुरू. वाहन चालकांकडून समाधान व्यक्त. नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्धनौका लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार. समुद्राच्या तळाशी युद्धनौका स्थिर केल्यावर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटकांना युद्धनौका जवळून पाहता येणार. IIT-मध्ये आता IIMचं शिक्षण. इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक सोबत MBA करता येणार. नव्या शिक्षण धोरणांतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थेमध्ये काही बदल करण्याची जोरदार तयारी. मढीच्या कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी. ग्रामपंचायतीनं केलेला ठराव असंविधानिक. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचा आरोप. प्रकरणामध्ये मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस. मढी येथील कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा देण्यात येणार नाही. मढी ग्रामस्थांच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्वागत. रायगडमध्ये सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी जमावबंदी. आजपासून 11 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा गुरुवारी 12 तास बंद. मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचं अत्यावश्यक काम केलं जाणार. मालेगाव वनक्षेत्रामध्ये 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. महिन्याकाठी 60,000 लिटर पाणी विकत घेऊन 920 वन्य प्राण्यांची तहान भागवली जाणार. उन्हाच्या तडाख्यामुळे कृत्रिम पाणवठे. नाशिकच्या गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा दिलासा मिळणार. शेतकऱ्यांमध्ये आनंद. नाशिकच्या गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा दिलासा मिळणार. शेतकऱ्यांमध्ये आनंद. बोगस करपावती छापून नागरिकांकडून 32 लाखांची कर वसुली. नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीमधील धक्कादायक घटना. प्रकरणामध्ये 4 दोषी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. मालेगावमध्ये 30 मार्चला विराट हिंदू संत संमेलन. संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर उपस्थित राहणार. हिंदू संत संमेलनात समाजवादी पार्टीचा विरोध. रायगड जिल्ह्यामध्ये कलिंगड शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य. तळा तालुक्यातील 400 हेक्टरवर कलिंगड शेतीची लागवड. 32 कोटी रुपयांची कलिंगड उत्पादकांची उलाढाल होणार. कृषी विभागाची माहिती. नांदेड जिल्ह्यामध्ये हळद काढणीला वेग. मात्र हळदीवरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव. उत्पन्नामध्ये घट होणार. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. हिंगोली सेनगाव मार्गावरती दुचाकी आणि ऑटोचा भीषण अपघात. 8 जण गंभीर जखमी. सगळ्या जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होणार. पुण्यामध्ये केलेल्या नाकाबंदीमध्ये 2 तासात 1518 वाहन चालकांवर धडक कारवाई. एकाच दिवशी 13 लाखांचा दंड वसूल. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 4 दिवस होऊनही गुन्हा दाखल न झाल्यानं गावकऱ्यांचा संताप. शेकडो महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत ठिय्या. भिवंडीमध्ये 22 वर्षीय तरुणीवर 2 वेळा सामूहिक अत्याचार. 6 आरोपींना पोलिसांची 48 तासात अटक. भिवंडीच्या बागे फिरदोस परिसरातली घटना. आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत. रायगड जिल्ह्यातील 3 लेडीज डान्स बारवर पोलिसांची कारवाई. 32 बारबालांसह 40 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरात एका कारला आग. संपूर्ण कार जळून नुकसान. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. भंडाऱ्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. 2.5 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण. नागपूरमध्ये उपचार सुरू असून सध्या चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर. साताऱ्याच्या वाई येथील भीमनगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई होणार. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक. वाई सातारा रस्त्यावरती रास्ता रोको करत आंदोलन.
गोंदिया आमगाव मार्गावरील किडंगी पार नाल्यावरील पूल जीर्ण, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, तात्काळ पुलाचं बांधकाम करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, स्थानिकांचा प्रशासनाला इशारा. यवतमाळच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा, मानधन वाढवण्याच्या मागणीसह विविध सुविधा लागू करण्याचीही मागणी. वर्धा जिल्ह्यामध्ये तलाठ्यांचा विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन, काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन सादर, महसूल विभागातील सगळ्या तलाठ्यांचा 3 दिवस प्रशासनाशी असहकार.